जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून शक्य तेवढ्या उपाययोजना केल्या जात आहेत। आज 307 कलम अन्वये गुन्हा दाखल असलेल्या 100हून अधिक आरोपींना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलवून घेतलं होतं आणि या ठिकाणी सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांनी यापुढे गुन्हा करताना आढळलात तर कठोर कारवाई करणार असा इशारा दिला। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। यापूर्वी वाळू माफिया तसंच सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना बोलवून घेतलं गेलं। 307 कलमान्वये गुन्हे दाखल असलेले हे आरोपी होते ज्यांना पोलिसांनी सज्जड दम दिलाय। राग असतो तो राग आणि भीक माग अशी एक म्हण आहे त्यासाठी की इथून पुढे गुन्हेगारी करायची नाही। गुन्हा करायला काय होऊ शकतं? गुन्हा केल्यावर खर्च करून कोर्टामध्ये वकील लावून जामीन करून आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, काय नेमक्या सूचना पोलिसांनी या सगळ्या आता आरोपींना दिलेल्या आहेत? रिद्धी, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून बीडचे पोलीस दल जे आहे ते अलर्ट मोडवर आहे। वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लोकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे जर अशा पद्धतीने गुन्हा करताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला। आपण यापूर्वी बघितलं तर वाळू माफिया असतील किंवा राजकीय सामाजिक स्वरूपाचे ज्यांच्यावर गुन्हे होते त्यांना देखील बोलावून घेण्यात आलं होतं आणि यापुढे असे गुन्हे करू नका, अन्यथा एमपीडीए मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, तडीपारीची कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता। आज देखील 307 कलमान्वये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असे 100 ते 150 आरोपी या ठिकाणी बोलावण्यात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना बोलावून घेत जे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत शेख उस्मान यांनी त्यांनी सूचना दिल्या, अशा पद्धतीचे गुन्हे केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल कायदेशीर, असाच इशारा त्यांनी दिला आहे। आता एकंदरीतच आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून शक्य तेवढे प्रयत्न केले जात आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना एक चॅलेंज म्हणून किंवा एक आव्हान म्हणून बीडची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यांनी या ठिकाणी दाखल झाल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू केल्यानं कुठेतरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।